हा मला अजून यादी पण नाही माझ्याकडे. आज कोणाकोणाचा प्रवेश होणार आहे आपल्याकडे काय माहिती आहे आणि कधी प्रवेश आहे? आज आपल्याला कल्पना आहे ना, महापालिकेच्या निवडणुका नाशिकच्या या ठिकाणी आहेत आणि म्हणून अनेक प्रमुख नेते विशेष करून विरोधी पक्षातले हे या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्यामध्ये विशेष करून शाहू खैरे या ठिकाणी आहेत, यतीन वाघ आहेत, ते सुद्धा माजी महापौर आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. विनायक पांडे माजी महापौर आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि दिनकर पाटील त्यांचा मनसेतून ते या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये येत आहेत. त्यांचा मुलगा पण आहे. असे त्यांच्यासोबत अनेक शेकडो कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते, विरोधी पक्षातले प्रमुख पदाधिकारी हे आज भारतीय जनता पक्षामध्ये थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी प्रवेश करतात. आपल्याला एकीकडे हा प्रवेश होत असताना दुसरीकडे आमदार देवेंद्र फरांदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी एक फेसबुक पोस्ट टाकली आणि मी प्रभारी असून सुद्धा मला विश्वासात न घेता हे प्रवेश होत आहेत. नाही, सगळ्यांना विचारलं गेलेलं आहे, वरिष्ठांची सुद्धा बोललं गेलेलं आहे काल परवापासून, आणि सगळ्यांना बोलून विश्वासात घेऊनच या ठिकाणी प्रवेश केला गेला. त्यांचा काही ठिकाणी विरोध आहे, त्या प्रभागामध्ये याला तिकीट द्यावं का त्याला द्यावं, पण अजून तिकिटाची प्रक्रिया कुठे आमची झालेली नाही. अजून आमची शिवसेनेची बोलणी सुद्धा सुरू आहेत, त्या बाबतीत वाटाघाटी झालेल्या नाहीत. अजून आमचे तिकीट या ठिकाणी वाटले गेलेले नाहीत आणि स्वतः मुख्यमंत्री महोदय नाशिकमध्ये या ठिकाणी लक्ष घालणार आहेत. त्यामुळे अजून तिकीट कुठे वाटले गेलेले नाहीत. फक्त पक्षामध्ये प्रवेश त्या सगळ्या लोकांचा या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा होतोय. तुमच्या आणि फरांदेताईंची बैठक झाली, विरोध मावळ आता फरांदेताईंचा नाही, मावळेल थोडा वेळ असतो, पण मी त्यांना सांगितलं की अजून आपण कोणालाही तिकीट दिलेलं नाही. असं काही प्रवेश केला म्हणजे तिकीट दिलं असं नाही आहे. आता एकाच प्रभागामध्ये आम्ही 7-8 लोकांना त्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. मग सगळ्यांना कोणाला तिकीट वाटले का 8 लोकांना? मी त्यांना समजून सांगितलं की हा विषय आपल्याला मुख्यमंत्री महोदयांकडे, प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडे बोलता येईल. अजून सर्वांना विश्वासात घेऊनच तिकीट वाटप होणार आहे आणि म्हणून त्यांचा थोडासा गैरसमज होता की तुम्ही तिकीटच वाटप करता आहात. मला वाटतं वस्तुस्थिती तशी नाही आहे. वरतून बावनकुळे साहेबही त्यांच्याशी बोललेले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी ते आंदोलन केलेलं आहे, घोषणाबाजी करत होते, प्रचंड रोष, असंतोष. आपण बघताय सगळीकडे थोड्याफार प्रमाणामध्ये असंतोष असतो. एकदा प्रवेश घेत असताना समोरचे प्रमुख पदाधिकारी आहेत, अनेक वर्ष आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलेलो आहोत, वादविवाद झालेले आहेत, कुठे कुठे फारच तीव्र वादसुद्धा आमचे झालेले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा विरोध असतो ही वस्तुस्थिती आहे. पण आता निवडणुका समोर आहेत. सगळ्या निवडणुकीचं गणित लक्षात घेऊन, सगळं निवडून द्यायचं गणित लक्षात घेऊन अनेक ठिकाणी मी पक्षामध्ये विरोधी पक्षांच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी घेतो आहे, याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे. आणि त्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये नाराजी किंवा राग कार्यकर्ते व्यक्त करत असतात. पण मला खात्री आहे, गेल्यावेळी आपण बघितलं असेल आमचे 67 लोक निवडून आलेले होते, कधी आपण 10-12च्या वर गेलो नव्हतो. त्यावेळेला आपण अनेक लोक बाहेरून घेतलेले होते, पण नंतर त्यावेळेलाही काही आमदारांचा आमचा काहीतरी रोष पण होता, पण तो लगेच 2-3 दिवसात मावळतो. पुन्हा सगळे कामाला लागतील. आम्हाला काही करून म्हणजे कशाही पद्धतीने. आणि मागच्या वेळेस आपण इतिहास पाहिला तर नाशिक शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला मानणारे मोठे मतदार आहेत, नागरिक आहेत. देवेंद्रजींवर त्यांचा विश्वास आहे, वरती मोदींवर विश्वास आहे. आणि म्हणून याही वेळेला मला खात्री आहे की आता मोठा आकडा आम्ही या ठिकाणी गाठू. शिवसेनेची, राष्ट्रवादीची आमची तर बोलणी सुरू आहे. आज उद्यामध्ये तो प्रश्न मार्गी लागेल आणि त्यानंतर आमचं पक्षातलं जागा वाटप होईल. कोणाला तिकीट द्यायचं, कोणाला नाही. तोपर्यंत अजून कोणाचंही तिकीट आम्ही घोषित केलेलं नाही. जनतेचा एवढा विश्वास आहे, आपणच सांगता आहात, मग या बाहेरनं उमेदवार घेण्याची आवश्यकता का भासते आपल्याला? मला वाटतं चांगलं आहे. सगळीकडे तुम्ही बघतात, सगळीकडे बघतात, राज्यभर बघतायत, देशभर बघतायत. प्रमुख पदाधिकारी पक्षाचे आहेत, त्यांना पक्षावर विश्वास आहे, देवेंद्रजींवर विश्वास आहे, मोदींवर विश्वास आहे, पक्षाच्या ध्येयधोरणावर विश्वास आहे. आणि म्हणून ते पक्षामध्ये येत आहेत. पक्षात घेऊ नये असं कुठे आहे? पक्षाचं धोरण असं नाहीच आहे की बाहेरून कोणाला घेऊच नका, असं आमचं कुठे धोरण नाही आहे. पण तिकीट देण्याच्या बाबतीमध्ये अजून कुठेही निर्णय झालेला नाही. तिकीट त्याचा निर्णय होईल त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालणार आहेत. त्यावेळेला सगळ्यांनाच, पदाधिकारी असतील, प्रमुख आमदार असतील, सगळ्यांना विश्वासात घेऊनच ते दिलं जाईल. भाजपची ताकद मोठी होती. भाजपकडे ऑलरेडी 66 स्टँडिंग नगरसेवक आहे 2017चे. एवढी सगळी ताकद असताना ह्या लोकांना घेणं आणि निष्ठावानांना डावलणं किंवा त्यांना नाराज करणं हे पक्षाला अडचणीचं ठरेल पुढे जाऊन, असं नाही, मला नाही वाटत. निष्ठावांचा सुद्धा आम्ही विचार केला आहे. मागच्या वेळेला खरं म्हणजे तुम्ही बघितलं असेल 8-10 लोकच आमचे जुने असतील, पण आपण 60 लोक नवीन घेतलेले होते, आले ना निवडून. आणि शेवटी आम्हाला पक्ष वाढवायचा आहे असं सगळीकडेच आपण बघतात. सगळ्या लोकांना वाटतं आपण मुख्य प्रवाहात यावं, मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करावं, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करावं. इतर पक्षावर कोणाचा विश्वासच राहिलेला नाही. काँग्रेस कुठे काय राहिलं आहे? उभाटाचं काय राहिलेलं आहे?
पवार साहेबांचं काय राहिलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्यांना वाटतं. मग त्यांना जर वाटत असेल की या पक्षामध्ये यावं, मुख्य प्रवाहात यावं, तर त्यांना पक्षात घेण्यामध्ये मला वाटतं गैर असं काही नाहीये. मी अजून पुन्हा सांगेल की तिकीट वाटप अजून झालेलं नाहीये, त्यामुळे कोणी राग करण्याची अजून गरज नाही. दिनकर पाटलांनी तुमच्यावरती टीका केली, जे दिनकर पाटील तुमच्या विरोधात भाषणामध्ये बोलले, तुमच्या विरोधात टीका केली, त्यांना प्रवेश दिला होता. मग ते विरोधात होते ना. पक्षात असताना टीका केली तर समजू शकतो आपण, पण आता जे विरोधात आहे त्यांनी टीका केली, मग त्यांनी काय आमच्या स्तुती म्हणून उठायची का? तुम्ही उद्या म्हणाल की संजय राऊत जर आमच्याकडे आले तर तुम्ही म्हणाल यांनी इतकं तोंडसुख घेतलं तुमच्यावर. उदाहरण म्हणून मी सांगितलं. आता असे अनेक जण आहेत की ते वर्षानुवर्ष पक्षावर टीका करत होते, आमच्या नेत्यांवर टीका करत होते, आमच्यावर टीका करत होते, पण ते आज पक्षामध्ये आलेले आहेत. अनेक जण आमच्याकडे मंत्रीसुद्धा आहेत, आमदार आहेत. पण मला वाटतं की हा पक्ष वाढतोय, प्रत्येकाची मतं वेगवेगळ्या वेळेला बदलत असतात वेळोवेळी, आणि त्यामुळे त्यांना वाटतं की आपण मुख्य प्रवाहामध्ये यावं, भाजपमध्ये यावं. त्यामुळे मला वाटतं त्यांना घेतलं तर गैर आहे असं काही ते असं नाहीये. पण आपण विरोधी पक्ष शिल्लकच ठेवलेला नाही शहरामध्ये. आता एकाही पक्षात मोठे कार्यकर्ते नेते राहिलेले नाहीयेत असं चित्र आहे. काय नाही नाही, माझ्यापर्यंत काही चर्चा आलेली नाही अशी कुठे. सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर लढण्याचा इशारा शिंदे सेनेने दिला. 122च्या 122 जागा लढू असेल म्हटलं का मागतायत का? मी घाबरलो जरा. 50 जागांची मागणी राष्ट्रवादीची 30 आहे, त्यांना मिळेल का एवढ्या? नाही, मला वाटतं माझं समीर भुजबळांशी, दोन्ही आमदार आहेत त्यांच्याशी बोलणं झालं. नंतर काल मी स्वतः शिंदेसाहेबांना भेटलो. कॅबिनेट झाल्यानंतर दादा भुसे होते, मी होतो, ते भेटले. मुख्यमंत्री महोदयांनी या विषयावर चर्चा केलेली आहे शिंदेसाहेबांनी. आमचं जागा वाटप सुरू आहे. थोडेफार अजून फरक आहे त्यांच्या मागणीमध्ये, आमच्या देण्यामध्ये. त्यामुळे मला वाटतं हाही प्रश्न आज उद्यामध्ये मार्गी लागेल. भाऊ, आता जे लोकांना तुम्ही प्रवेश देत आहेत, काय आश्वासन दिलेले? प्रत्येकाला तिकीटच पाहिजे तुम्ही म्हणतात, तिकीट ठरलेलं आहे, पण प्रत्येकातून तिकीटासाठी आता आम्ही एकाच प्रभागातून 10 लोकांना घेतला. आम्ही 10 तिकीट देणार आहोत का? त्यांनाही माहिती आहे कोणाला तिकीट मिळणार आहे, कोणाला नाही म्हणून मी सांगितलं की आधी पक्षामध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे, आता म्हणजे होईल थोड्या वेळामध्ये, आणि त्यानंतर आमची कोर कमिटी आहे, त्याच्यामध्ये सर्व आम्ही 2-3 करतो आहोत, कुणाची परिस्थिती काय नाही. आणि तर मी पुन्हा सांगितलं की मुख्यमंत्री महोदय स्वतः नाशिक शहरामध्ये लक्ष घालणार आहेत. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन आणि निवडून येण्याची क्षमता बघूनच तिकीट दिलं जाईल. इतकं विरोध होतोय, बंदोबस्तामध्ये आपल्याला हे प्रवेश करावा लागतोय. आम्ही पोलिसांना तेच म्हटलं की बाबा एवढा बंदोबस्त लावायची गरज काय? मी तर कधी बंदोबस्त घेत नाही, तुम्हाला माहिती आहे. मी उलट त्यांना तिथे सांगितलं, इतकी धावपळ करतो ना, म्हटलं थांबा, तुम्ही एकदम मागे थांबा म्हटलं, तर माझ्या गाडीच्या पुढे पळू नका तुम्ही. आपल्याला ही सवय नाही अशी गोंधळ झाला की बंदोबस्त घ्यायची. त्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची नाराजी असू शकते, कारण त्या प्रभागात की जुने कार्यकर्ते काम करणारे असतात. पण वर्षानुवर्षे आम्ही त्या प्रभागावर निवडून येत नाही, आपल्याला याची कल्पना आहे की ठराविक असे कार्यकर्ते आहेत की ते निवडून येत असतात, विरोधात राहू द्या का सत्तेत राहू द्या. त्यामुळे मग काही ठिकाणी तडजोड करावी लागते, एखाद दुसरा इकडचा तिकडचा घ्यावा लागतो. आणि म्हणून मला वाटतं ही सगळी पॉलिटिकल ॲडजस्टमेंट आहे, हे गणित आहे. पण निश्चित जुन्या कार्यकर्त्यावर सुद्धा अन्याय होणार नाही याची खबरदारी मी घेतो. देवयानी फडणवीसांनी 4 दिवसापूर्वीच बबलू शेलार, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, त्यांच्या पुतण्याचा प्रवेश केला. तेही तिकीटाच्या अपेक्षेने आले होते, आज आपण घेत आहेत. मग हे भांडणं लागण्याचं काम? मी तेच म्हटलं आपल्याला की तुम्ही काळजी करू नका, कुठेही भांडणं होणार नाहीत. आम्ही सगळ्यांना बरोबर सांभाळून घेऊ आणि सगळ्यांना काही तिकीट देता येते ह्याची कल्पना आपल्याला आहे. त्यामुळे सगळे निकष तपासूनच निवडून येण्याचे हे आम्ही तिकीट देणार आहोत. आम्ही त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे. एव्हरीथिंग इज फेअर आणि तुम्ही परवा म्हटले होते त्याप्रमाणे दिसतंय. नाही, मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं. कारण तुम्ही म्हणता की आता ते टीका करत होते, हे टीका करत होते, आता उद्या जर ते आले तर आश्चर्य काय वाटेल? तुम्ही म्हणाले मग हे इतकी टीका करत होते, पण येऊ शकतात. ओके भाऊ. चला.